6 फेब्रुवारीला आहे षडतिला एकादशी आणि या एकादशीचा उपवास तुम्ही करता का? या एकादशीचं व्रत तुम्ही करता का? मग हा व्हिडिओ तुम्ही ऐकायलाच हवा, कारण तरच तुमचं व्रत पूर्ण होईल. कसं, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षडतिला एकादशीचं व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. जे पुण्य तुम्हाला कन्यादानाने, जे पुण्य तुम्हाला हजारो वर्षाच्या तपश्चर्येने मिळतं, सुवर्णदानाने मिळते, तेच पुण्य षडतिला एकादशीच्या व्रताने मिळते. तसंच हे व्रत केल्याने मानसिक शांती सुद्धा मिळते आणि कुटुंबातही आनंद पसरतो. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षडतिला एकादशी म्हणतात. ही एकादशी यंदा 6 फेब्रुवारीला आलेली आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा आणि आराधना करून व्रत केल्यास मोक्षाची प्राप्ती होते. त्या दिवशी पूजा केल्यानंतर षडतिला एकादशी व्रताची कथा ऐकावी, कारण तरच या उपासनेचं आणि व्रताचं फळ मिळतं. धार्मिक मान्यतेनुसार एकदा नारद मुनी भगवान श्री हरी विष्णूंचा निवास असलेल्या वैकुंठात पोहोचले. तिथे त्यांनी भगवान विष्णूंना षडतिला एकादशीच्या व्रताचं महत्त्व विचारलं. तेव्हा श्री हरी विष्णू नारद मुनींना सांगू लागले की प्राचीन काळी एक माझी भक्त होती. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता, पण ती माझी फार प्रिय भक्त होती, कारण ती सतत माझ्या भक्तीमध्ये तल्लीन असायची. एकदा त्या भक्त स्त्रीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तिचं शरीर शुद्ध झालं, पण ती कधीही अन्नदान करत नसे. त्यामुळे मला वाटलं की ही स्त्री तिच्या मृत्यूनंतर वैकुंठात पोहोचेल खरी, पण तिथे राहूनही ती अतृप्त राहील. म्हणूनच मी स्वतः तिच्याकडे पोहोचलो भिक्षा मागण्यासाठी, जेणेकरून तिच्या हातून अन्नदान घडावं. मी भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला. तो घेऊन मी परतलो. काही काळाने त्या स्त्रीचा मृत्यू झाला. ती शरीर सोडून वैकुंठात आली. तिथे तिला एक झोपडी आणि आंब्याचं झाड मिळालं. झोपडी रिकामी होती. ते पाहून ती घाबरली. माझ्याकडे आली, म्हणाली, मी तर धर्मनिष्ठ आहे, मग मला झोपडी रिकामी का मिळाली? तेव्हा मी तिला सांगितलं की अन्नदान न केल्याने, दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीला मातीचा एक गोळा दिल्याने हे सगळं घडलं. तेव्हा मी तिला सांगितलं की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू या झोपडीत बस आणि या झोपडीचं दार जोपर्यंत उघडू नको, जोपर्यंत तुला षडतिला एकादशीचे नियम सांगत नाहीत, ते व्रत कसं करायचं ते सांगत नाहीत. त्याप्रमाणे ती महिला झोपडीमध्ये जाऊन बसली आणि दार तिने लावून घेतलं. त्यानंतर देवकन्या तेथे आल्या. झोपडीत कोण आहे हे पाहण्यासाठी झोपडीचं दार वाजवू लागल्या. तेव्हा ती स्त्री आतून म्हणाली की तुम्ही जोपर्यंत मला षडतिला एकादशीचं व्रत कसं करायचं हे सांगत नाहीत, तोपर्यंत मी दार उघडणार नाही. तेव्हा त्या देवकन्याने षडतिला एकादशीचं महात्म्य तिला सांगितलं आणि त्याप्रमाणे तिने हे व्रत केलं, उपवास केला आणि त्यानंतर या एकादशीचं व्रत करून तिळदान आणि अन्नदान सुद्धा तिने केलं आणि त्यामुळेच तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली. पुढे तिला मुक्ती मिळाली, सद्गती मिळाली. तर ही होती षडतिला एकादशीची व्रत कथा. कुठलीही व्रत कथा ऐकताना त्याचा मथित अर्थ घ्यायचा असतो. तर थोडक्यात या कथेचा अर्थ काय, तर तुम्ही कितीही उपवास करा, कितीही व्रत करा, तुम्हाला अन्नदान करणंच आहे. अन्नदान केल्याशिवाय तुम्ही ईश्वराचे सुद्धा प्रिय होऊ शकत नाहीत. म्हणूनच या षडतिला एकादशीच्या दिवशी तिळदान आणि अन्नदानाला महत्त्व आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.